नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले टेक प्रदीप गायकवाड 042 या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, महाराष्ट्रात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। या अंतर्गत महाराष्ट्रातील 50,000 तरुणांना रोजगार मिळणार आहे। यासाठी आपल्याला प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये असा पगार दिला जाणार आहे। तर मित्रांनो, या योजनेसाठी आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे, यासाठी आपल्याला काय कागदपत्रे लागणार आहेत, आणि या योजनेची काय रूपरेषा आहे आणि तुम्हाला काय काम करावं लागणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच प्राप्त होईल। 50,000 योजनादूत निवडण्यासाठी सन 2024 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास व शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। कार्यक्रमाची ठळक रूपरेषा काय आहे तर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे। ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण 50,000 योजनादूताची निवड करण्यात येईल। मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल। निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही। यासाठी आपल्याला पात्रता काय आहे तर 18 ते 35 वयोगट लागणार आहे। कोणत्याही एका शाखेचा किमान पदवीधर पाहिजे। आपलं संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे। उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी म्हणजेच रहिवासी असणे आवश्यक आहे। उमेदवाराकडे आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक असणे गरजेचे आहे आणि बँकेला आधार लिंक असणे आवश्यक आहे। यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत तर मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी आपण जो ऑनलाईन अर्ज केला आहे तो अर्ज लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची कागदपत्रे प्रमाणपत्र लागणार आहे, आदिवासाचा दाखला लागणार आहे, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील लागणार आहे, पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र। ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील हमीपत्र लागणार आहे। या अंतर्गत आपल्याला काम काय करायचं आहे। मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही। सबब या नेमणुकी आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही। याबाबतचे हमीपत्र आपल्याला जोडायचं आहे। आता तुम्हाला कामं काय करायचे आहे, यासाठी कामं काय करायचे आहे एवढं काय डिटेलमध्ये सांगणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आपला। तर मी याचा जो GR आहे तो आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। GR आपण डाउनलोड करायचा आहे, पूर्ण GR वाचून आपण फॉर्म भरायचा आहे, अर्ज करायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा।